हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन हट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उपवासासाठी झटपट होणारे दहीवड्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. उपवासाला काय खायचं, सारखा भगर किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर साबुदाणा आणि भगरपासूनच अगदी छान अशी रेसिपी म्हणजेच उपवासाची दहीवडे ती रेसिपी आज मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. तर अर्धी वाटी भगर आणि 2 चम्मच त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून ते 2 तास भिजवत ठेवले, म्हणजे ते व्यवस्थित भिजले. आणि नंतर मिक्सरमधून पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं. बघू शकता. आणि त्यामध्ये 1 चम्मच एकदम बारीक असे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, ते टाकले. आणि अर्धी हिरवी मिरचीचे बारीक असे तुकडे करून ते टाकलेत. 2 चिमूट म्हणजेच पाव चम्मच मीठ आहे, तुम्ही चवीनुसार टाका. आणि इथे खायचा सोडा एकदम 1 चिमूट आहे, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. आणि मिक्स करून घेते. तेल तापवायला ठेवलेलं आहे. कडकडीत असं सुरुवातीला तेल हाय फ्लेमवर तापून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची, लो नाही करायची. लो फ्लेमवर हे अजिबात तळायचे नाहीत, त्यामुळे हे तेल ॲब्झॉर्ब करू शकतात. आणि नंतर पाहिजे तशा आकाराचे दहीवडे छोटे छोटे मोठे तसे सोडू शकता तुम्ही. आता हे तुम्हाला पीठ जास्त पातळ वाटते तर याच्यामध्ये तुम्ही उपवासाचं जे पीठ मिळतं राजगिऱ्याचं, ते तुम्ही थोडंसं याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा मग असेच काढू शकता. असे खूप छान होतं ते. आणि असे सर्व तळून घेते आहे मी. वेगळा पदार्थ आणि खायला अतिशय चविष्ट, तर तुम्ही नक्की बनवून बघा. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि हे तळून घ्यायचे छान. 2 ते 2 मिनटात हे होऊन जातात. एक साईड 1 मिनिट होऊ द्यायची आणि पलटी करून दुसरी साईड पुन्हा 1 मिनिट अशी होऊ द्यायची. आणि साबुदाणा टाकला आहे त्यामुळे हे क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात. असे पलटून घेते आहे मी. आणि दुसरी साईड ही अशीच होऊ द्यायची. अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त भिजून ठेवायचं 2 तासाआधी आणि बनवायला अगदी 10-15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आणि घरचं ताजं दही, रात्री दही लावायचं. दही कसं लावायचं, घट्ट दही आणि एकदम खायला चविष्ट असं दही, याची रेसिपी ही मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि शलटून पलटून घेऊ. 3-1 मिनिट छान तळून घेतलेले आहे. हे असेही खायला खूप छान लागतील, मेंदूवड्यासारखे. त्यासोबत खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवून त्याबरोबरही अप्रतिम असे लागतील, म्हणजेच मेंदूवडे. त्याचा फक्त आकार चेंज, म्हणजे मेंदूवड्यासारखा द्यायचा असा गोल. आणि काढून घेते आहेत, तयार झालेले आहेत. बघू शकता. 2 चम्मच छोटे आणि 1 मोठा चम्मच असा, म्हणजेच 2 चम्मच दही घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1.5 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला इन्स्टंट म्हणजे झटपट बनवायचे आहेत. वेळ असेल तर तुम्ही तसेच थंड्या पाण्यामध्ये अर्धा-पाऊण तास तरी ते डिप करून ठेवा, कारण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकला आहे त्यामुळे ते कुरकुरीत झाले आहेत, तर ते थोडे सॉफ्ट व्हायला वेळ लागतो, अर्धा तास तरी लागतील. तर गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच होतात. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे मी, पाव चम्मच. आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. एका भांड्यामध्ये
दही वडे, जे वडे बनवलेले आहेत ते टाकते भगरचे आणि त्यावरती हे पाणी. यामध्ये छान डीप होतील. मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा दही टाकलेला आहे, त्यामुळे त्याला छान आंबट अशी म्हणजे आंबटसा छान चव येणार आणि ते छान व्यवस्थित मुरून येतील. तर हे असे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट साईडला ठेवून द्यायचे. तोपर्यंत दही फेटून घ्यायचं आहे. तर 1 वाटी दही घेतलेलं आहे ताजं. त्यामध्ये 2 चिमूट मीठ टाकलेलं आहे. तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. आणि 1 चम्मच साखर टाकलेली आहे. साखर गोड खूप छान लागते आणि तिखट गोड असं आंबट मिक्स करून घेते. असं छान फेटून घेते. बघू शकता या प्रकारे असं दही फेटून घेतलेलं आहे, तयार झालेलं आहे. आता 15 ते 20 मिनिटानंतर जे आपले वडे आहेत साबुदाण्याचे दही वडे, साबुदाणा आणि भगरचे, ते बघू शकता छान झालेले. तसे थोडेसे फुललेले आहेत, कारण ते जे पाणी अब्झॉर्ब करतात त्याने ते छान असे फुलून येतात, म्हणजे असे मोठे होतात. तसं हातावर थोडेसे प्रेस करायचे, जास्त नाही करायचे, हलकेसे असे प्रेस करायचे, म्हणजे जे पाणी शोषून घेतलेले आहे ते निघून जाणार. आणि एका डिशमध्ये टाकलेले सर्व करायसाठी. तर त्याच्यावरती जे आपण फेटून घेतलेलं साखर, मीठ टाकून दही ते टाकायचं सुरुवातीला. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर दही थंड होण्यासाठी ठेवायचं, छान फेटून, म्हणजे साखर आणि मीठ टाकून 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला हे खायचे, सर्व करायचे, तेव्हा ते असं, म्हणजे ते थंडे खूप छान लागतात चवीला. दही टाकून घेतलेलं आहे सर्व दही वड्यांवरती. आणि त्याच्यावरती भाजून घेतलेलं जिरं पावडर आहे, त्याचे 2 चिमूट असं टाकायचं. उपवासाला तुम्हाला जिरं चालत असेल तर तुम्ही टाका, किंवा तुम्ही ते स्किप करा, नका टाकू. खात असाल तर तुम्ही टाकू शकता. लाल मिरची पावडर आहे, ते 1 चिमूट टाकायची. आणि थोडंसं 1 चिमूट मीठ, अगदी थोडंसं, कारण दही वड्यांच्या याच्यामध्ये पण मीठ आहे, दह्यामध्येही मीठ आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं टाकायचं एकदम, कारण आपण लाल तिखट टाकल्यावरती तर थोडंसं मीठ टाकायचं. आणि तयार झालेले आहेत उपवासाचे दही वडे. खायला खूप छान आणि उपवासाला वेगळा पदार्थ. तर तुम्ही नक्की बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि रेसिपी, आजची उपवासाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असतील दादा ताई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.